ह्या गाईचं मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे की याल झाली गाय बसलेली उठण आहे आणि तिचा वासराचा पाय अडकलेला होता आत. हात घालून आता वासराचा पाय बाहेर काढला, दोन्ही पाय बाहेर काढलेत. आता पूर्ण वासरू बाहेर काढायचा. व्हिडिओ पूर्ण बघा. एवढी ताकद लावायची गरज नाही, एवढा अपघात करायचा नाही. हा असा धरा फक्त तुम्ही. हिचा पाय आत अडकलेला काढलेला आहे, बाहेर दोऱ्या लावलेल्या आहेत. फक्त गाईला असं आहे की गाईमध्ये ताकद नसल्यामुळे तिला येण देता येईना, वासरू बाहेर वडता येईना. आता ह्याच्यासाठी आत पिशवीमध्ये साईडने वासराच्या 2 नळ्या सोडून त्यात तेल सोडून मग वासरू हळूहळू वडलं जाते. तेव्हा वासरू बाहेर येते. बघावं लागतो ना, तटली तर आता ह्याच्यात ते जाते कधी कधी. मग तो हाताला लावते तेल. मग ताकद लावा फक्त. हे शेकरी चालू करा. मेले ही मामा, वासरू मेलेलं आहे. चालू करा. मेले हो. अनुभव आपल्याला आहे. कशावर ओळखू आलं? मी सांगतो दादा, आपल्याला अनुभव आहे. तीच वाटतो मी आता. खाली थोडं हे करून वाढा ना. खाली बस. तिथं काय करू हो. हे मग आमच्याकडे बघून नीट दाखव काय काय झालेलं आहे. आमच्याकडेच बघायला काय काय सलाईन फिलाईन काय लावा ते लावा. बरं बोलवा लागते डॉक्टरला. हवा लगवी फिजी तटलेल्या बघ. सलाईन लावून ते झारच आहे. काय काय काम व्यवस्थित गाई दाखव. हे वासरू आतच पहिलेच फुगून मेलेलं होतं. वासराला टॉप केलं. मित्रांनो बघा, ह्या वासराला डोळ्यात हुक टाकून बाहेर तोंड काढलेलं आहे. दोन्ही पायाला 2 रश्श्या लावून बाहेर काढले. वासरू पहिलेच आतमध्ये मेलेलं होतं. गाय बसलेली उठत नव्हती. गायीची कंडिशन बघा, समजा व्यवस्थित केलेलं आहे. आता गाईला कमजोरतापणा आलेला आहे. आता सलाईन इंजेक्शन लावतील डॉक्टरला बोलून. आपण एवढं काम केलेलं आहे. हा सांगा, गाईचा प्रॉब्लेम काय होता ते सांगा. गाईचं वासरू मेलं होतं. हां, पुन्हा योगेश पाटील आली. त्याने येऊन वासरू पाक फुगलेलं होतं, ओढून काढलं त्याने. कसं कसं काढलं, काय काढलं, गाईला काय प्रॉब्लेम झाला का, त्रास झाला का? गाईला काहीही प्रॉब्लेम झाला नाही, काय झालं नाही. चांगलं काढलं त्याने, समजा व्यवस्थित काढलं. आणि असा प्रॉब्लेम आपल्या वस्तीवर किती झालाय? 3दा झालाय. आणि 3दा योगेश पाटील आलेत आणि त्यांनी पूर्ण गाईचं ट्रीटमेंट व्यवस्थित केलेलं आहे. मग आपलं काय शिक्षण आहे का, का आपला डॉक्टरचा उद्योग आहे का? नाही, तसं काही नाही. योगेश पाटील बोलवल्या कधीही राहू द्या, अर्ध्या रात्री किंवा रात्रीच्या 2 वाजता येतात.